नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MPSC विषयावरती. तर मित्रांनो, आपण पॉलिटीची टॉपिक वाईज क्वेश्चन सिरीजची एक बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आजचा 4 जानेवारी सकाळी 8 वाजता जे बॅचमध्ये आहेत त्या सगळ्यांना सकाळी 8 वाजता या भारतीय संघराज्य व्यवस्थेवरती 100 प्रश्नांची PDF सकाळी मिळालेली आहे. सगळ्यांनी प्रश्न सॉल्व्ह करून झाले असतील आणि आता रोज संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला याचं त्या ठिकाणी ॲनालिसिस लेक्चर मिळतं. तर त्या पद्धतीने आज 4 जानेवारी आपला टाइम टेबल जो आहे, जर तुम्हाला पॉलिटी टॉपिक वाईज सिरीजचा टाइम टेबल हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामवरती MPSC विश्ववरती जा आणि तिथे हायलाईटमध्ये चेक करा. तिथे तुम्हाला पूर्ण टाइम टेबल दिसेल की आपली बॅच ही कधीपर्यंत संपेल. आपण 1 महिना 10 दिवस म्हणजे जवळपास 40 दिवसामध्ये बॅच पूर्ण एक सब्जेक्ट कंप्लीट करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये 5,500 ते 6,000 प्रश्न आपले सॉल्व्ह करून होणार आहेत. तर रंजन कोळंबे सरांच्या बुकमधून लाईन टू लाईन प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय आणि आजचा आपला 4 जानेवारीचं लेक्चर आहे भारतीय संघराज्य व्यवस्था. आता भारतीय संघराज्य व्यवस्थेवरचा पहिला प्रश्न तुमचा थोडा वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करूया. इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर तिकडे सुद्धा फॉलो करा आणि ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवरती स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे 9075218618 या नंबरवरती तुम्ही टॉपिक वाईज सिरीज म्हणून फक्त मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला सगळी डिटेल दिली जाईल. आता बघा, प्रश्न पहिला, भारतीय संघराज्याच्या स्वरूपाबाबत खालील विधानं विचारात घ्या. आता विधानात्मक प्रश्न आहे भारतीय संघराज्याविषयी. आता मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की संघराज्यात्मक वैशिष्ट्य आणि एकात्मक वैशिष्ट्यामध्ये काय फरक असतो. संघराज्यात्मक म्हणजे काय, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समान अधिकारांची वाटणी असते, म्हणजे समान असते. जसं की अमेरिकेमध्ये मग याला एकात्मिक वैशिष्ट्यामध्ये एकेरी नागरिकत्व येतं, म्हणजे आपल्या इथे पूर्ण भारतासाठी एकच नागरिकत्व आहे. असं नाही की आपण महाराष्ट्राचं वेगळं नागरिकत्व, भारताचं वेगळं नागरिकत्व जसं अमेरिकेमध्ये होतं, राज्यासाठी वेगळं नागरिकत्व आणि इकडे देशासाठी वेगळं, अशा पद्धतीने आपल्याकडे होत नाही. मग संघराज्यात्मक याच्यामध्ये बघा, विधानांचा विचार करायचा आहे आणि आपल्याला बरोबर विधानं ओळखायची आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे, असं आपल्याला विधान दिले पहिलं. तर मित्रांनो, हे जे आहे विधान चुकीचे का, कारण कलम 1 मध्ये राज्यांचा संघ, काय, कलम 1 मध्ये राज्यांचा संघ असा उल्लेख केलेला आहे. संघराज्य असा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाही. पहिलं ऑप्शनच या ठिकाणी चुकीचं आहे. जर चुकीचं आहे म्हटलं तर पहिला ऑप्शन कट होतो, तिसरा ऑप्शन कट होतो आणि चौथा सुद्धा, म्हणजे दुसरं ऑप्शन आपलं बरोबर येतं. एलिमिनेशन मेथड या पद्धतीने तुम्हाला वापरायची आहे. म्हणजे एखादा जर तुम्हाला डेफिनेटली 100% माहिती की हे त्याचं उत्तर नाही, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला ते चेक करायचे की तो ऑप्शनमध्ये आहे का, आणि नसेल तर तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरून तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तरी पण आता बाकीचे ऑप्शन आपण बघूयात. बघा, डॉक्टर आंबेडकरांच्या मते भारताचे वर्णन राज्याचा संघ असे करणे अधिक त्या ठिकाणी संयुक्तिक आहे. तर हे त्या ठिकाणी बरोबर आहे. क आहे भारतीय संघराज्य हे अमेरिकन मॉडेलवरती आधारित नसून कॅनडाच्या मॉडेलवरती आधारित आहे. बरोबर, कारण संघराज्य अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, आपल्या इकडे एकेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे आपण कॅनडाच्या मॉडेलवरती म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपली राज्यपालाची नियुक्ती केंद्रामार्फत होते. हे कॅनडाकडनं आपण घेतलेले या गोष्टी, म्हणजे केंद्राला जास्त अधिकार दिलेले आहेत. बघा पुढे, स्पष्टीकरण. पर्याय 1 चुकीचा आहे, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. कलम 1 मध्ये भारताचं वर्णन राज्यांचा संघ म्हणजेच त्या ठिकाणी युनियन ऑफ स्टेट्स असं करण्यात आलेलं आहे, त्यामुळे विधान अचुकीचे ठरते. डॉक्टर आंबेडकरांच्या मते युनियन ऑफ स्टेट्स हा शब्दप्रयोग 2 गोष्टी सूचित करतो. भारतीय संघराज्य हे राज्यांच्या करारातून निर्माण झालेलं नाही. राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा सुद्धा अधिकार नाही. भारतीय संघराज्य व्यवस्था कॅनडाच्या मॉडेलवरती त्या ठिकाणी आधारित आहे. पर्याय 3 चुकीचा आहे, कारण अचुकीचा असल्यामुळे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आपण बघितला तिसरा पर्याय. आणि चौथा, वरीलपैकी एक विधान अचुकीचे. आता मी तुम्हाला वरती समजावून सांगितलं, ते प्रश्न एकदा नीट बघितला की तुम्हाला लक्षात येईल. दुसरा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यात्मक वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असं विचारले. आता संघराज्यात्मक वैशिष्ट्ये, एकात्मिक वैशिष्ट्ये, बरोबर. तर मग संघराज्यात्मक वैशिष्ट्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असं विचारले. तर संघराज्य म्हणजे मी काय सांगितलं, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समान अधिकारांची वाटणी. बरोबर केलं साईन, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तर द्विगृही संसद हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. काय येणार नाही, अधिकारांची विभागणी आहे का, बरोबर, अधिकारांची विभागणी आहे. अखिल भारतीय सेवा आहे का, तर अखिल भारतीय सेवा याच्यात येत नाही. आणि लिखित राज्यघटना हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. आपल्याला विचारले कशाचा समावेश होत नाही, तर अखिल भारतीय सेवाचा समावेश या ठिकाणी होत नाही. बघा, पर्याय 1 बरोबर, कारण राज्यघटनेने द्विगृही संसद दिलेली आहे, ज्यात राज्यसभा घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करते, तर संघराज्याचे महत्त्वाचे लक्षण ते एक आहे. त्यानंतर केंद्र आणि राज्यामध्ये 7व्या अनुसूचीद्वारे अधिकारांची स्पष्ट विभागणी, जसं संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची केलेली आहे, म्हणून हे सुद्धा बरोबर. पर्याय 3 चुकीचा आहे, कारण तिसरं जे आहे अखिल भारतीय सेवा हे एकात्मिक वैशिष्ट्य आहे.
अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS, IFS जे आहे हे राज्यघटनेचे एकात्मक वैशिष्ट्य आहे, कारण या सेवांमधील सदस्यांची भरती केंद्र सरकार करते आणि त्यांच्यावरती अंतिम नियंत्रण केंद्राचं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी राज्यांच्या स्वायत्तेवरती मर्यादा येतात. आणि चौथं बरोबर आहे, कारण लिखित राज्यघटना हे संघराज्याचं मूलभूत लक्षण आहे, कारण यामुळे केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांच्या मर्यादा त्या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला दिसतात. तिसरा आपला प्रश्न आहे, खालील विधाने तपासा आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. तर बघा 3 पर्याय दिलेले. आता आपल्याला आयोग जेव्हा विधानात्मक प्रश्न विचारतो त्यावेळेला वरती योग्य, अयोग्य, चूक, अचूक हे शब्द इथेच गोल करायचं. बघा 3 विधानं आहेत. अमेरिकेमध्ये राज्यांना, आता काय विचारले आपल्याला, योग्य विधान विचारलेत. अमेरिकेमध्ये राज्यांना स्वतःची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचा अधिकार आहे. बरोबर. भारतामध्ये केवळ संसदेलाच राज्यांचे क्षेत्रफळ, सीमा किंवा नावामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. बरोबर. भारतीय संघराज्याला भंजक राज्यांचा अभंजक संघ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. भारतीय संघराज्याला भंजक राज्यांचा अभंजक संघ हे पण बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत. बघा वरील विधाने बरोबर आहेत, कारण अमेरिकेमध्ये राज्यांना स्वतंत्र घटनेचा अधिकार आहे. भारतात संसद साध्या बहुमताने राज्यांची सीमा बदलू शकते. वरील तिन्ही विधाने तथात्मकदृष्ट्या अचूक आहेत. भारताला भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणतात, कारण केंद्राला राज्य आणि त्या ठिकाणी राज्य नष्ट करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आहे, परंतु राज्यांना संघ नष्ट करण्याचा अधिकार नाही. या उलट अमेरिकेला अभंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात, भंजक राज्यांचा अभंजक संघ. अमेरिकेमध्ये म्हणतात अभंजक राज्यांचा अभंजक संघ. त्यानंतर चौथा पर्याय पण चुकीचा आहे, कारण दिलेली सर्व विधाने संविधानातील तरतुदीनुसार अचूक आहेत. आता चौथा आपला प्रश्न आहे, भारतीय संघराज्य व्यवस्थेबद्दल विविध विचारवंतांनी केलेल्या वर्णनाबाबत जोडे लावायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये केसी व्हियर आहे, ग्रॅनव्हिल ऑस्टिन आहे. आता यांच्याबद्दल मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण याची माहिती घेतली. परत एकदा त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तर आता बघू, केसी व्हियर जे आहेत, केसी व्हियर यांनी अर्ध संघराज्य म्हटलं होतं. ग्रॅनव्हिल ऑस्टिनने सहकारी संघराज्य म्हटलं. त्यानंतर मॉरिस जोन्स यांनी वाटाघाटीचे किंवा सौदेबाजीचे पण शब्द वापरला होता आपण मागच्या लेक्चरमध्ये, त्याचं संघराज्य. आणि आयव्हर जेनिंग्सचं आपल्याला लक्षात राहतं, प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं आयव्हर जेनिंग्स यांनी म्हटलं होतं. तर या पद्धतीने बघा खाली पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू. केसी व्हियर यांनी भारतीय घटनेला अर्ध संघराज्य म्हटलं, कारण यामध्ये एकात्मिक वैशिष्ट्ये अधिक आहेत. ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी त्या ठिकाणी सहकारी संघराज्य म्हटलं. मॉरिस जॉन्सन यांनी वाटाघाटीचं किंवा सौदेबाजीचं आणि आयव्हर जेनिंग्स यांनी प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य असं म्हटलेलं आहे. 5वा प्रश्न आहे की राज्यपालांच्या नियुक्तीबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. राज्यपालाची जी काही नियुक्ती होते त्या नियुक्तीबद्दल खालचं कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारले. 4 विधानं दिलेली आहेत. तर बघा पहिला आहे की राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. बरोबर. त्यानंतर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत होते का. बरोबर, कारण हे आपण तत्व कुणाकडनं घेतलंय, कॅनडाकडनं. मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं आपण. भारताने राज्यपालांच्या नियुक्तीबाबत अमेरिकन पद्धतीचा स्वीकार केलाय का. चुकीचं आहे. कॅनडाच्या पद्धतीचा स्वीकार केलाय. राज्यपाल हा केंद्राचा एजंट म्हणून काम करतो अशी टीका केली जाते. बरोबर. आता तिसरा ऑप्शन चुकीचं आहे फक्त. कोणतं, की राज्यपालाच्या नियुक्तीबाबत अमेरिकन पद्धतीचा स्वीकार केलेला नसून कॅनडाच्या धर्तीवरती आहे. लक्षात ठेवा. बघा घटनेनुसार राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहनिशी आणि शिक्क्यानिशी केली जाते. भारताने अमेरिकन पद्धत जिथे राज्याचा प्रमुख निर्वाचित असतो नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारलेली आहे, जिथे केंद्राकडून राज्यपालाची नियुक्ती केली जाते. हे लक्षात घ्या. राज्यपालाची नियुक्ती केंद्र करत असल्यानं आणि तो राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पद धारण करत असल्यानं त्यांच्यावरती केंद्राचा एजंट म्हणून सुद्धा टीका केली जाते. 6वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान एकात्मक शासन पद्धती दर्शवते. आता वरती आपण संघराज्यात्मक शासन पद्धती, ज्यामध्ये मग दुहेरी नागरिकत्व, द्विगृही संसद ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात, ह्या संघराज्यात्मक वैशिष्ट्य झालं. एकात्मिक मध्ये काय येईल, एकेरी नागरिकत्व येईल. बरोबर. आता एकात्मिक याच्यामध्ये बघा आपल्याला विचारले की कोणतं विधान हे एकात्मिक शासन पद्धती दर्शवतं. बघा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी हे कोणतं वैशिष्ट्य आहे, संघराज्यात्मक आहे. सर्व सत्ता राष्ट्रीय सरकारच्या हातात एकवटलेली असते, हे मात्र एकात्मिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रादेशिक सरकारे राज्यघटनेकडून थेट अधिकार प्राप्त करतात, हे संघराज्यात्मक आहे. न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आणि सर्वोच्च असते, हे पण संघराज्य. तर आपलं फक्त योग्य उत्तर 2 आहे. बघा पर्याय 1 चुकीचा आहे, कारण अधिकारांची विभागणी हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. एकात्मिक पद्धतीमध्ये सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असतात. ब्रिटन, फ्रान्स, जपान या देशामध्ये ही पद्धत आहे. एकात्मक पद्धतीमध्ये प्रादेशिक सरकारे ही केंद्राची दुय्यम असतात, त्यांना राज्यघटनेकडून स्वतंत्र अधिकार नसतात. तर चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण स्वतंत्र न्यायव्यवस्था हे संघराज्याचे वैशिष्ट्य आहे. एकात्मक पद्धतीमध्ये ती लवचिक असू शकते, पण आपल्या इकडे स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. आणि हे तत्व आपण कुठून घेतले, स्वतंत्र न्यायव्यवस्था अमेरिकेकडनं मागच्या लेक्चरमध्ये. आता जर तुम्ही आपल्या बॅचमधल्या मुलांना माहिती आहे, तिथे एक ट्रिक सांगितली होती. कोणती ट्रिक सांगितली होती, मुलं स्वतः उरास, ही ट्रिक होती.
आणि यावरून सांगितलं होतं मुलं म्हणजे मूलभूत हक्क, स्वतः म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था हे तत्व आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. उपराष्ट्रपती पद, राज्यपालाचं पद आणि इकडे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची म्हणजे उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर काढण्याची पद्धत, हे सगळ्या गोष्टी आपण कुठून घेतल्या? अमेरिकेकडनं घेतल्या. त्यानंतर पुढे 7वा प्रश्न आहे, घटनेच्या 7व्या अनुसूचीतील शेषाधिकार बाबत योग्य विधान ओळखायचे. 7व्या अनुसूची बघा, घटनेची 7वी जी काही अनुसूची आहे त्या अनुसूचीतील शेषाधिकार जे आहे याबाबत आपल्याला योग्य विधान ओळखायचे. तर योग्य विधानामध्ये बघा, भारतात शेषाधिकार राज्यांना देण्यात आलेले. चुकीचे. भारतामध्ये शेषाधिकार राज्यांना नाही, केंद्रांना देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, जास्त अधिकार केंद्राला आहे. भारतात शेषाधिकार केंद्राला देण्यात आले का? बरोबर. दुसरं बरोबर आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशामध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत का? नाही. अमेरिकेमध्ये नाहीत, कॅनडाकडे आहे. शेषाधिकारांबाबत भारत अमेरिकन मॉडेलचं अनुसरण करतो का? नाही, कॅनडाच्या याचं अनुसरण करतो. त्यामुळे फक्त दुसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. त्यानंतर 8वा प्रश्न आहे की राज्यसभेतील जागांच्या वाटपाबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? बरोबर विधान ओळखायचे. राज्यसभा जी आहे त्या राज्यसभेतील जागांच्या वाटपाबाबत विचारले. राज्यसभेतील जागांच्या वाटपाबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य? बघा, अमेरिकन सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व दिलं जातं. बरोबर. भारतीय राज्यसभेमध्ये सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे. मित्रांनो, 2 चुकीचं आहे. का? कारण भारतात लोकसंख्येच्या आधारावरती प्रतिनिधित्व आहे. राज्यसभेमध्ये लोकसंख्येच्या आधारावरती प्रतिनिधित्व आहे, जसं की 1 ते 31 सदस्य, 1 ते 39 अशा पद्धतीने. राज्यसभेमध्ये लोकसंख्येचा विचार न करता प्रत्येक राज्याला 2 जागा दिलेल्या आहेत. चुकीचं. अमेरिकेप्रमाणे भारतातही वरिष्ठ सभागृहामध्ये समसमान प्रतिनिधित्वाचे तत्व स्वीकारलेले. चुकीचे. भारत आणि अमेरिकन यामध्ये मोठा फरक आहे, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे फक्त पहिलं ऑप्शन बरोबर आहे की अमेरिकेत सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व दिलं जातं. आता 9वा प्रश्न आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था. पुन्हा एकदा, एकात्मिक न्यायव्यवस्थाबाबत खालील विधानं विचारात घ्या. आणि बघा, 2 विधानं दिलेली आहेत. भारतात केंद्र आणि राज्यांचे कायदे राबवण्यासाठी एकच न्यायसंस्था आहे. बरोबर. अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था असून संघराज्य आणि राज्याचे कायदे स्वतंत्र न्यायालयामार्फत राबवले जातात. बरोबर. दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे तिसरा ऑप्शन आपलं या ठिकाणी बरोबर असेल. बघा, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय ते कनिष्ठ न्यायालय अशी एकच साखळी आहे जी दोन्ही प्रकारची कायदे राबवते. अमेरिकेमध्ये फेडरल कोर्ट आणि स्टेट कोर्ट अशा 2 वेगळ्या यंत्रणा आहेत. हे भारतीय संघराज्याचे एकात्मक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 10वा आहे की आणीबाणीच्या तरतुदीनुसार संघराज्य रचनेमध्ये काय बदल होतो? आणीबाणीच्या रचनेनुसार संघराज्यामध्ये नक्की काय बदल होतो? आता आपण काय म्हटलोय की आपलं जे आहे ते राज्य जे आहे ते संघराज्य बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या संघराज्याच्या विरोधी काम करतात, जसं की एकेरी नागरिकत्व आहे, संघराज्याचे विरोधी आहे. त्यानंतर अखिल भारतीय सेवा आहे, संघराज्याच्या विरोधी आहे. एकात्मिक वैशिष्ट्य झालं ते, या काही गोष्टी आहेत. पण तरी आणीबाणीच्या तरतुदीनुसार संघराज्य रचनेत नक्की काय बदल केला जातो आपल्या इथे? तर संघराज्य रचना अधिक मजबूत होते का? चुकीचं आहे. संघराज्य रचना ही शिथिल होते, तर अधिक मजबूत होत नाही. राज्यघटनेमध्ये दुरुस्ती न करता संघराज्याचे रूपांतर एकात्मिक रचनेमध्ये होते. तर मित्रांनो, काय बदल होतो? तर हा बदल होतो. राज्यघटनेमध्ये कोणतीही दुरुस्ती न करता संघराज्याचं स्वरूप जे आहे, रूपांतर जे आहे ते पूर्णपणे एकात्मिक रचनेमध्ये केलं जातं. कधी? आणीबाणीच्या काळामध्ये. त्यामुळे दुसरं ऑप्शन बरोबर आहे. केंद्राचे राज्यावरील नियंत्रण पूर्णपणे संपते का? चुकीचं आहे. आणीबाणीमुळे औपचारिक घटना दुरुस्तीशिवाय संघराज्य व्यवस्था एकात्मक बनते, ते इतर कोणत्याही संघराज्यामध्ये आढळत नाही. आणीबाणी काळामध्ये केवळ राज्यांकडे सर्व अधिकार असतात का? नाही. तर उलट केंद्राचे नियंत्रण राज्यावरती पूर्णपणे प्रस्थापित होत असतं, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन बरोबर आहे.